नमस्कार, मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण उपवासाचे अगदी कमी साहित्यात बनणारे आप्पे बनवत आहोत। चला तर मग लगेच सुरुवात करूया। मस्त खुसखुशीत असे हे आप्पे होतात। आतमध्ये अगदी मस्त जाळी पडते। इथे कुठेही आपण इनो सोड्याचा वापर करणार नाहीत। अगदी मोजक्या साहित्यात हे आप्पे बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। एक वाटी मी वरीचे तांदूळ घेतले आहेत आणि ती 1-2 वेळा पाण्याने धुवून आपण ठेवून द्यायचे आहेत। जसे पोहे भिजवून ठेवून देतो पाणी न ठेवता, तसे हे वरीचे तांदूळ आपण भिजवून धुवून ठेवून द्यायचे आहेत। त्याच्यातलं पाणी काढून टाकलं आहे मी आणि झाकण ठेवलेलं आहे। तुमच्याकडे वेळ असेल तर कमीत कमी 1 तासभर तरी तुम्ही हे भिजत ठेवायचे आहेत। मी 1-1.5 तास भिजत ठेवलेले आहेत। मस्त मऊ झालेले आहेत। जर वरीचे तांदूळ जुने असतील ना तर लवकर भिजत नाहीत, नवीन असतील तर असे छान मऊ भिजतात। तर आणखीन वेळ असेल थोडा वेळ तर भिजत ठेवू शकता किंवा पीठ तुम्ही थोडा वेळ भिजत ठेवू शकता। दोन्हीपैकी एका वेळेला तुम्हाला तास-दीड तास हे भिजत ठेवायचं आहे। ते मी मिक्सरमध्ये टाकून घेतलं आणि बारीक वाटून घेतलं। वाटताना खूप पाण्याचा वापर नाही करायचा आहे। आणि यामध्ये मी 1 चमचा राजगिऱ्याचं पीठ टाकलं आहे। तुमच्याकडे राजगिऱ्याचं पीठ नसेल तर 1 चमचा साबुदाणे भाजून मिक्सरला लावून त्याच्यामध्ये टाकायचे आहेत, किंवा वरीचं पीठ किंवा भाजणी उपवासाची काहीतरी 1 चमचा आपल्याला बाइंडिंगसाठी यामध्ये टाकायचं आहे। तर ते आतमध्ये मऊ होतात, नाही तर मग आतमध्ये असे कचकच लागतात। 1 चमचा राजगिऱ्याचं पीठ, वाटलेली हिरवी मिरची 1 चमचा आणि चवीपुरतं मीठ टाकून हे पीठ मी पुन्हा तासभर भिजत ठेवलेलं आहे। तुम्ही वरीचे तांदूळ तरी 1-1.5 तास भिजवा किंवा पीठ वाटल्यानंतर तरी तुम्ही 1-1.5 तास भिजत ठेवायचं आहे। यामध्ये मी 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे। यामुळे छान खमंग टेस्ट येते ह्या आप्प्यांना। वरीच्या तांदळाला खास अशी चव नसते, त्यामुळे शेंगदाण्यामुळे छान खरपूस लागतात। मी गॅसवर आप्पे पॅन तापत ठेवला आहे। त्यामध्ये मी तूप टाकून घेतलेलं आहे। बटर किंवा शेंगदाण्याचं तेलसुद्धा तुम्ही टाकू शकता। थोडंसं 3-4 थेंब असं तेल टाकून घ्यायचं आहे। साधारण अर्धा चमचा तेल आपण याच्यामध्ये ठेवायचं आहे। वरी छान फुलल्या पाहिजेत आणि अर्धे खण आपण ह्याच्यामध्ये हे भरून घ्यायचे आहेत। सर्व खणांमध्ये मी हे वरीचं पीठ टाकून घेते आहे। सुरुवातीला आप्पे पॅन छान कडकडीत गरम करायचा आणि नंतर मीडियम टू लो हीटवर ठेवून आपण याला झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे 7 ते 8 मिनिटासाठी। आतमध्ये छान ते फुलतात, मस्त चवीला सुद्धा लागतात आणि कधीतरी वेगळा पदार्थ, नेहमी बटाटा साबुदाणा याचा वापर करून आपण फराळाचे पदार्थ बनवतो, तर यामध्ये आपण कुठेही ते बटाटा साबुदाणा वापरलेला नाही आहे। वरीचं पीठ फक्त वापरलेलं आहे वाटून, आणि 1 चमचा राजगिऱ्याचं पीठ, साबुदाण्याचं पीठ किंवा भाजणीचं पीठ याचा वापर आपण करायचा आहे। सगळे आप्पे खालच्या बाजूने छान मस्त कलर आलेला आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण हे छान उलटून घ्यायचे आहेत आणि थोडं तूप कडेने सोडायचं आहे, म्हणजे ते छान फुलले जातात। खालच्या बाजूने सुद्धा भाजले जातात, पांढरे कच्चे राहत नाहीत। खालच्या बाजूने सुद्धा मी तूप सोडलं आहे आणि पुन्हा आपल्याला हे झाकण ठेवून 7-8 मिनिटासाठी छान वाफवून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता खालून सुद्धा सेम रंग आलेला आहे, नाहीतर बहुतेक आप्पे हे खालच्या साईडने पांढरे राहतात आणि वर फक्त लालसर कलर येतो। पण हे आप्पे अगदी दोन्ही बाजूने छान सेम कलर येतो आणि छान भाजले जातात। छोटे छोटे छिद्रसुद्धा त्याला पडलेले आहेत। आपण कुठेही इनो सोडा वापरलेला नाही आहे, त्यामुळे वरीचं पीठ हे आपण थोडा वेळ भिजत ठेवायचं आहे, त्यामुळे ते छान फुलतात। मस्त असे आप्पे तयार झालेले आहेत। अगदी 2 साहित्यातच आपण हे आप्पे बनवलेले आहेत। याच्यामध्ये वाटलेली मिरची घातलेली असल्यामुळे तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता। यासोबत मी गोड दही ठेवलं आहे आणि तुम्हाला उपवासाला जर जिरं कोथिंबीर चालत असेल तर ते आप्पेमध्ये टाकू शकता, किंवा ही जिरं कोथिंबीरची चटणी बनवली त्याच्यासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता। गोड दही मी ठेवलेलं आहे। आम्ही उपवासाला कोथिंबीर जिरं खात नाही, त्यामुळे मी टाकलं नाही। तुम्ही जर खात असाल तर तुम्ही टाकू शकता, आणखीन खमंग छान होतील। मस्त आतमध्ये जाळी पडली आणि मऊ सुद्धा झालेले आहेत। वरून खुसखुशीत आणि आतून एकदम छान मऊ असे झालेले आहेत। येणाऱ्या महाशिवरात्रीला असे आप्पे बनवून पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा। धन्यवाद।